आज आपण बनवणार आहोत राजमा चावल। राजमा चावल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे मी 7-8 तास भिजवून राजमा घेतलेले आहेत आणि हे 3 कांदे घेतलेले आहेत। हे टॅमॅटो प्युरी आहे, ही मी लसूण आलं हिरवी मिरची 2 घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर, त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। आता राजमा छानपैकी आपला भिजलेला आहे, हे बघा याप्रमाणे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि त्याला बॉईल करून घेणार आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते, हा एक दालचिनीचा तुकडा आणि ही एक मसाला वेलची टाकते त्याच्यामध्ये आणि ते आपण आता बॉईल करून घेऊ। राजमा बॉईल करायला ठेवूया, त्याला 7-8 शिट्ट्या काढून घेऊया। अशा प्रकारे राजमा आपला बॉईल झालेला आहे, हे बघा तो किती छानपैकी बॉईल झालेला आहे। बॉईल राजम्याला थोडासा असा मॅश करून घेते। तेल छानपैकी गरम झालेलं आहे, आता मी त्याच्यामध्ये टाकते जिरं, 2 तेजपत्ता, थोडंसं हिंग आणि हा भरपूर असा कांदा फ्राय करून घ्यायचा छानपैकी। कांदा लवकर शिजण्यासाठी चिमूटभर मीठ। आता ह्याच्यात मी 1 चमचा असं बेसन ॲड करते। बेसन ॲड केल्यावर राजमाची ग्रेव्ही अशी थोडीशी अशी दाटसर बनते। लसूण मिरचीची पेस्ट, आलं लसूण या कांद्यामध्ये असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं, म्हणजे आला लसणाचा कच्चा पण असतो ना, तो आपल्याला भाजी खाताना जाणवत नाही। आलं लसूण कांद्यामध्ये छानपैकी फ्राय झालेली आहे। आता त्याच्यात आपण ही कपभर अशी टॅमॅटो प्युरी ॲड करूया। आता या प्युरीला पण असं तेल सुटेपर्यंत असं फ्राय करून घेऊ। प्युरीला असं थोडंसं असं तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। हा 2 चमचे घरचा मसाला जो घरी तयार केलेला आहे तो, 1 चमचा मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि ही हळद। तर मसाले फ्राय करून घेऊया या ग्रेव्ही मध्ये। मसाले फ्राय झाल्याच्या नंतर आपण हा राजमा ॲड करूया त्याच्यामध्ये। थोडंसं पाणी ॲड करते, परत एकदा मीठ टाकून घेते। अगोदर आपण थोडंसं कांदा शिजण्यासाठी मीठ टाकलेलं होतं। आपण या राजमाला आता 5 मिनिटं असं झाकण ठेवून होऊन देऊया। राजमामध्ये थोडंसं 1 चमचा तूप ॲड करायचं, ही वरून अशी कोथिंबीर, अशा प्रकारे राजमा आपला तयार झालेला आहे।
चावल बनवण्यासाठी मी हा अर्धा तास स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ भिजत ठेवलेला होता, तो घेतलेला आहे. आणि ह्या 3 हिरवी मिरची, थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं आणि आहे तेजपत्ता, 7-8 अशा काली मिरी आणि एक छोटी वेलची घेतलेली आहे, एक लवंग आणि एक दालचिनीचा असा छोटासा तुकडा घेतलेला आहे. आपलं कुकरमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण भरपूर असं जिरा टाकूया. जिरा असं छानपैकी तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तेजपान, एक लवंग, एक अशी वेलची आहे हिरवी, ती अशी मध्ये अशी तोडून टाकूया. काली मिरे, एक लवंगाचा तुकडा, एक दालचिनीचा तुकडा, ही पुदिन्याची पानं, या 3 हिरव्या मिरच्या आणि ही चिरलेली बारीक कोथिंबीर. त्यांना छान तिखट फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं असं वरून 1 चमचा तूप घालूया. 1-2 चमचे असं तूप घालायचं, असं छानपैकी परतून घ्यायचं. नंतर थोडंसं हिंग. आता हे भिजवून घेतलेले आहेत ते तांदूळ टाकूया. मी हे तांदूळ मोगराची कणी घेतली आहे. राजमा बरोबर मोगराची कणी असेल तर त्याचं भात म्हणा, नाहीतर चावल म्हणा, छान लागतो. तांदूळ असे या मसाल्यांमध्ये असे छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे. तांदूळ फ्राय झालेले आहेत. तुम्ही तेलावर आणि तुपावर असे तांदूळ फ्राय केले ना तर असं मोकळा सुटसुटीत असा मस्तपैकी चावल तयार होतो, किंवा राईस म्हणा, भात म्हणा, एकच आहे. पण आता आपण राजमा करतोय म्हणून त्याला चावल असं नाव दिलंय. तर त्याच्यामध्ये पाणी अंदाजे ऍड करते. चवीनुसार मीठ. आता या चावलला 2 शिट्ट्या काढून घेऊया. प्रकारे आपला 3 शिट्ट्या देऊन चावल रेडी झालेला आहे.